वाणी काय वाणू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे थोरी व सांडली आपुली परिसे नेनो शिवो कैसे लोखंडाशी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवीती परोपकारी भूतांती दया भांडवल संता आपुली ममता नाही देही तुका म्हणे सुख पराविया सुखी तुका म्हणे सुख पराविया सुखी अमृत हे मुखे सर्वतसे काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे नमो ज्ञानेश्वरा 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 देव उदार मुक्ताबाई नमो त्रिभुवने पावनी नमो त्रिभुवने पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवने पावनी नमो त्रिभुवने नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुखानुदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाच्ये नमो सद्गुरु ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर काय वाणू आता न पुरी ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदनीय श्रीमंत संत जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा संतपर प्रकरणातला संतांचं महत्त्व सांगणारा संतांचं वर्णन करणारा असणारा सेवेसाठी अभंग निवडल्या. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या संत महात्म्यांचं मी काय वर्णन काय वाणू आता न पुरे हे वाणी माझी वाणी असणारी त्यामुळे त्या ठिकाणी पुरे होऊ शकत नाही. मस्तक चरणी ठेवी तशी मी त्यांच्या चरणावर असणारं तेवढं मस्तक ठेवतो. कारण कसं आहे तुकोबारायांनी दृष्टांत देऊन सांगितला थोरी व सांडली आपुली परिसे परिसाने आपलं मोठेपण सोडलं आणि लोखंडाला स्पर्श केला. थोरी व सांडली आपुली परिसे अन्नेनो शिवो कैसे लोखंडाशी कसं स्वरूप आहे त्यानुसार जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती अंदेह कष्टगीती परोपकारी परोपकारासाठी असणारा ते देही चंदनासारखा झिरोता. मग त्यांच्या अंतःकरणामध्ये काय भूतांती दया भांडवल संता आणि आपुली ममता नाही देही आपल्याबद्दल आणि परक्याबद्दल असणारा त्यांचा भेदभाव असणारा अजिबात नाही. आपुली ममता नाही देही म्हणून मी काय त्यांचं वर्णन काय वाणू आता न पुरे हे वाणी आणि मस्तक चरणी ठेवी तशी तुकोबाराय म्हणतात त्यांचं जीवन कसं केवळ परोपकारासाठी
जगाला असणारा तेवढा सुख मिळावा, तो त्यांच्या जीवनामध्ये महाआनंद. तुका म्हणे सुख पराविया सुखे अन अमृत हे मुखे, सर्व तशी त्यांच्या मुखामधून अमृत असणारी वाणी बाहेर असणारे तेवढ्याला प्रसवते विठ्ठल चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव, ग्रंथरा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जवळजवळ आपण भाग्यवंत आहोत. 45 वर्षामध्ये असणार तेवढं आता आपण पदार्पण केलं. 45 वर्षे असणारा ह्या गावामध्ये भव्य दिव्य असणारा स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि सर्व गायक वादक श्रोते वर्ग, कीर्तनकार, प्रवचनकार, सर्व मंडळी, माता माहुली, बंधू भगिनी, इकडे असणाऱ्या आमच्या संपूर्ण मुक्ताबाई, कन्या आणि सर्व असणारे तेवढा परमात्मा स्वरूप असणारे तेवढा टारकरी श्रोती वर्ग आणि सर्व मंडळी मोठ्या प्रेमाने असणाऱ्या या कुंडोळी गावामध्ये अखंड हरिनाम सप्त्यासाठी असणारा तेवढा आपण सामील झाला. पंचक्रोशीमध्ये असणारे सर्व भाविक भक्त आणि सर्व परिवार, गावकरी मंडळी, सर्व मंडळी या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये असणाऱ्या तेवढा आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रम असणाऱ्या तेवढा भव्य दिव्य स्वरूपाचा असणारा आपण संपन्न करताय. आणि मला एक असा आनंद वाटतो, दरवर्षी कार्याचं कीर्तन माझ्याकडे गाव असणारं प्रेमाने माझ्याकडे सुपूर्द करतात. पण म्हणलं कार्यातच असणारं तेवढा परिस्थिती मध्यंतरी मला एखादी असणारा मोकळ्या अंतकरणे, माझं अंतकरण असणारं मोकळं करण्यासाठी असणारं एखादी सेवा मध्यंतरी द्या. मग गावकरी मंडळी तेवढा ऐकत या ठिकाणी सगळे कीर्तनकार असणारे दिग्गज महाराज मंडळी आणि तुम्ही ऐकणारे असणारे श्रोते, अंतर्मुख असणारं तेवढा श्रोते, ही भाग्याची गोष्ट बरे का. बैरंग श्रोत्यामध्ये असणारे किती कीर्तन केलं त्याला काही किंमत नाही बरे का. 2 मिनिटं टाळ्या वाजवतील, हसतील, फिरतील, असणारे तेवढा कीर्तन करून काढतील, निघून. पण त्याच्यामध्ये मजा नाही. अंतर्मुख असणार तेवढं श्रोती पाहिजे आणि भक्ती सुद्धा तुम्हाला सांगतो अधिकारी संपन्न पाहिजे. अधिकारी संपन्न असणारे तेवढा वक्ता जर असेल तर श्रोत्याच्या अंतःकरणावर तेवढा परिणाम होतो. आणि अधिकारी संपन्न जर तुम्हाला सांगतो वक्ता जर नसेल तर श्रोत्याच्या अंतःकरणावर परिणाम होत नाही. ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी साधना घडलेली असेल बरं का, गाथा ज्ञानेश्वरीची असणारी तेवढ्याला सेवा घडली असेल, दिव्हाळांनी पुंढरीची वारी घडली असेल, पुढं ब्रह्मगिरी पर्वताची असणारी प्रदक्षिणा घडली असेल, काहीतरी जीवनामध्ये नामस्मरण घडले असेल, असा जर वक्ता जर असेल तर श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये निश्चित असणारा परिणाम. आणि ज्याच्या जीवनामध्ये साधना नसेल, कीर्तनकार असणार तेवढा जगामध्ये भरपूर आहे बरं का. कीर्तनकार जगामध्ये भरपूर आहे, बोलणारे वक्ते भरपूर आहे, पण कीर्तन जगणारी माणसं असणारा तेवढा समाजामध्ये असे कीर्तनकार तुम्हाला सांगतो बटवा मुद्दारे तेवढा दिसतात. कीर्तन जगणारे, कीर्तन जगणं म्हणजे काय नेमकं? कीर्तन जगणं म्हणजे काय? बोली तैसा चाले त्याची वंदनावी पावले, त्याची वंदनावी पावले, त्याची आपण काय करत असतो, 2 तास तो काय बोलतो एवढं पाहतो, पण तो इतर 22 तास काय करतो ते मात्र आपण जीवनामध्ये पाहत नाही. अशा प्रकारचा वक्ता असला पाहिजे, कुठेतरी त्या जीवनामध्ये साधना करणारा असला.
आणि साधना करणारा जर असेल तर अशाच वक्त्याचे असणार त्याला समाजावर परिवर्तन होतं. नाहीतर तुम्हाला सांगतो सांगे आन करी आन आणि तेथे कैचे ब्रह्मज्ञान थू त्याच्या तोंडावरी आणि व्यर्थ चिनविली वैकरी. मला निंदा करायची नाही, पण असे बहुतांशी श्रुती वक्ती मिळत नाही. आणि या गावाचं मोठं भाग्य आहे, हे असणारी चांगल्या प्रकारची तेवढ्याला वक्ती या ठिकाणी ठेवली. शेवटच्या दिवशी कार्याचं कीर्तन मोठी कदम माऊली ज्ञानेश्वर माऊली आळंदीचं असणारं तेवढा सद्गुरू जोग महाराजांचा असणारं तेवढा संस्था आणि त्या संस्थेतले अध्यापक शिक्षक असणारं तेवढ्याला ती कीर्तनकार आपण बोलली ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांचं जीवन असणारं तेवढ्याला साधक निरागस अखंड जीवनामध्ये साधना. तुम्ही पंढरपूरला जर गेलं ना शुद्ध वारीला त्यांची प्रदक्षिणा पाहिजे. प्रदक्षिणा 3 वाजता करतात, 3 वाजता प्रदक्षिणाला जातात. पण 3 वाजता प्रदक्षिणा करत असताना प्रदक्षिणेवरच्या कडेला जे अनेक असणारे त्यावेळेला गरीब असणारे काही लोक तिथं वाट पाहून बसलेले असतात माऊलीची. आणि मग त्या गरीब काही विद्यार्थी असेल, कुणी साधक असेल, कुणी साधू असेल, मग त्याला काय असं आपल्या घडण अशा प्रकारचं दान धर्म असणार ते करतात. आणि आळंदीमध्ये जवळजवळ 500 विद्यार्थी त्यावेळेला संस्थेमध्ये आहेत. मग साधक कोण आणि बहिरंग असणारा साधक हे त्यांना ताबडतोब करतात. मानत जाण्याची बोली, झाड जाण्याची फुली, भोगे जाण्याची केली पूर्वजन्मीची, का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची गौरव, नाना आचार गौरव सुकुलिनाची. ज्ञानोबराय म्हणतात भूमीत अंकुर निघाल्यानंतर तुम्हाला सांगतो तो अंकुर काय करतो, दिशा समाजाला शिकवतो. हे झाड कशा प्रकारचं तेवढ्याला उगवणार. म्हणून भूमीचे अंकुर सांगे कुंभाची गौरव, नाना आचार गौरव सुकुलिनाची. त्याप्रमाणे अशा प्रकारचे साधक दिसलं मग त्यांना कोणाला कपडे करणार, कोणाला काही जर तेवढ्याला खर्चाय नसले तर त्यांना पैसे देणार. अशा प्रकारचा जो मिळालेला पैसा तो संपूर्ण असणारा गोर गरिबासाठी समर्पण करणार, स्वतःसाठी काहीच नाही. बस अशा प्रकारचं माऊलीचं असणारं जीवन आहे. आणि असा महात्मा हे आपल्या गावामध्ये आपल्या 45 वर्षाची तेवढा पावती काय हो, 45 वर्ष सत्याची असणारी पावती काय. असे महात्मे आपल्या गावामध्ये येणं हेच आपल्या गावाचं भाग्य. वैराग्याचे भाग्य संत संघाची लागे, संत संघाची लागे, संत संघाची लागे. वैराग्याचे भाग्य संत संघाची लागे, संत संघाची लागे, संत संघाची संत कृपेचे हे दीप गरीब साधका निष्ठा. आपल्या जीवनामध्ये असणारी सत्याची पावती म्हणजे काय, असे महात्मे आपल्या गावामध्ये येणं आणि आपल्याला ज्ञानामृत भक्तीचं असणार तेवढा पेय पाजणं हेच आपलं भाग्य. मला विचारलं म्हणजे महाराज तुम्ही 49 वर्षी असताना एवढा अखंड हरिनाम तुकाराम श्रद्धा केला, त्याची फलश्रुती काय. मी त्यांना एकच सांगितलं, मारुती बाबासारखा असणारा तेवढा महात्मा न बोलवता माझ्या तिथं असणारा तेवढा आश्रमावर येतोय, त्याच्यापेक्षा असणारा तेवढा भाग्य कोणतं. सर्व महाराष्ट्रातले असणारे मुख्य दिग्गज असणारे कीर्तनकार न बोलवता असणार तेवढा त्या ठिकाणी येतात. हेच असणार तेवढा आपल्या केलेल्या पावतीचं तेवढं फळ. म्हणून आपला 45 वर्षी असणारा सप्ताह चालाय ना,
त्याची पावती म्हणजे असणारी चांगली चांगली लोक आपल्या गावामध्ये येऊन आपल्याला दर्शने देतात. याच्यापेक्षा असणारं तेवढ्याला दुसरं कोणतं भाग्य नाही. सर्व ग्रामस्थांनी दरवर्षाप्रमाणे असणारी ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली आणि यावर्षी मध्यंतरी असणारे हे कीर्तन ठेवून उद्या जागर परवा दिवशी असणारा काढा. चला श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायचा असणारा सुंदर असणारा सेवेसाठी संत प्रकरणाला मागून जगद्गुरु तुकोबाला म्हणतात अशा संत महात्म्यांचं असणारं मी काय वर्णन करू. संतांचं वर्णन तुम्हाला सांगतो शब्दामध्ये मांडता येत नाही बरं का. आणि देवाचं वर्णन शब्दामध्ये मांडता येत. देव असा अशा प्रकारचा स्वरूपाचा देव आहे तो अनिर्वचनीय. अनिर्वचनी ज्या ठिकाणी शब्द असणारे अपुऱ्या पडतात त्या ठिकाणी देवाचं वर्णन होऊ शकत नाही. देवाचं का वर्णन होऊ शकत नाही. तुकोबाराय म्हणून मन वाचातीत तुझे हे स्वरूप मन वाचातीत तुझे स्वरूप हिमालयाच्या आवाजाचा तुम्हीची माणसं असली पाहिजे. तरी बिंबीचा देठ जो पाठी तो विठ्ठलचा का भेटी. तर अशी हिमालय तुम्हीचा असणारा आवाज असला पाहिजे. मनवाचा तीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली. तुकोबाराय म्हणत्या परमात्म्याचा असणार तेवढं मन पांगळ पडलं जातं. त्याचं वर्णन करण्यासाठी मन पांगलं होतं. बुद्धीची कक्षा संपते बरं का. बुद्धीचं चातुर्य असणारं तिथं चालत नाही. मन वाचा तीत तुझे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली. आणि तो भक्तीनीच असणारा परमात्मा कळतो म्हणजे बरं का. भक्तीने परमात्मा कळतो. जसं म्हणतात
ज्ञानानं देव कळतो आणि भक्तीने देवा कळतो. बरं का? ज्ञानानं देव कळतो पण भक्तीने कळतो. पण परमात्म्याचं वर्णन या जगामध्ये किती जरी बुद्धिमान जरी असेल तरी त्या परमात्म्याचं स्वरूप वर्णन करीत नाही. कोणी विद्वान जरी असला तर त्या परमात्म्याचं स्वरूप असणारा आतापर्यंत कोणालाही कळालं नाही. मग कळालं नाही मग वर्णनच करायचे नाही का? संतांचं स्वरूप कळालं नाही मग वर्णनच करायचं नाही. वर्णन करायचं प्रेमापुटी करायचे, शरणागती पत्करून असणार तेवढा करायचं. बुद्धीची कक्षा तिथं थांबती, बुद्धीचं चातुर्य असणार तेवढ्याला सांगतं. जगामध्ये असताना शहाणा जगामध्ये कोण आहे? जगामध्ये कोण शहाणा आहे? वेदासारखा शहाणा या जगामध्ये कोणीच आहे. तुकोबाराय म्हणतात वेदासारखा शहाणा नाही. जगात बोलका जर कोण असेल तर वेद आहे. वेदाला जगात असताना सर्व कळतं पण परमात्माच्या बाबतीत तो वेद सुद्धा परमात्म्याला जाणायला गेला पण त्यालाही कळाला नाही. वेद जाणू गेला, वेद जाणू गेला, हे मौना वेद जाणू गेला, पुढे मौना हे मौना वेद जाणू गेला, पुढे मौना हे तुझे तुला प्राप्त कैसे, हे तुला प्राप्त कैसे, हे तुझे तुला प्राप्त कैसे. वेद जया लागी नित्य वाखणी, वेद जया लागी नित्य वाखणी, तुहा वेद मूर्ती पांडुरंग पांडुरंग, तुहा वेद मूर्ती पांडुरंग. वेद जया लागी नित्य वाखणी, वेद जया वेद एवढा क्षण आहे, वेदासारखा क्षण आहे जगामध्ये कुणी नाही. होय अहिता पासून काढिती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती पुरवती माऊली जगा. जगाचं हित अहित अहित असताना वेदाला कळत पण एवढा वेद शाणा, त्या शाणा वेदाला सुद्धा असणारा परमात्मा कळाला नाही. वेद जाणू गेला पुढे मामना बला आणि ते गुहे तुझला प्राप्त कैसे. शहाणपणे वेद मुका, 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 शहाणपणे वेद वेदासारखा शहाणा कुणी या जगामध्ये नाही. पण वेद सुद्धा शहाणपणे वेद मुका अनुभूपिका त्या कटी कैचे येथे कैचे तेथे आणि शहाणे ते जाणती. शहाणा कोण?
जो परमात्म्याला तुम्हाला सांगतो शरणागत झाला त्याच्यासारखा शाणा आहे जगामध्ये. परमात्मा असणारा तेवढा करू शकत नाही, शब्दामध्ये असणारं त्याचं वर्णन होऊ शकत नाही. अशा प्रकारचा तो परमात्मा, त्याचं वर्णन शब्द अपुरे पडतात. त्याचप्रमाणे संतांच्या बाबतीत असणारे शब्द अपुरे पडतात. हा मला सांगतो, वेद एवढा प्रगल्भ आहे बरं का, वेदासारखा शाणा नाही. वेदापेक्षा असणारा तेवढा शेष भगवान, त्याला भगवंताचं वर्णन करण्यासाठी तोंड किती? आपल्याला एक तोंड आहे, त्याला किती? 1000 तोंड. 1000 तोंड असणारा तो शेष भगवान. पण त्या शेष भगवंताला सुद्धा भगवंताचं सहस्रमुखाचा वर्णिता भगला, सहस्रमुखाचा वर्णिता भगला, सहस्रमुखाचा वर्णिता भगला, सहस्रमुखाचा वर्णिता भगला. हर्षदया झाला तेने सुखे, हर्षदया झाला तेने सुखे, हर्षदया झाला तेने सुखे. सहस्रमुखाचा वर्णिता भागला, हर्षदया झाला तेने सुखे. तो शेष भगवंताचं वर्णन करण्यासाठी थांबला. त्याला 1000 तोंडाने तुम्हाला सांगतो वर्णन करता आलं नाही. तो भगवंताचा पलंग बांधला, हा शयन बांधला. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं. शेष भगवान 1000 तोंडाचा, त्यालाही परमात्म्याचं वर्णन करता आलं नाही. 4 वेळ 6 शास्त्र थांबली, 6 शास्त्राला सुद्धा कळालं नाही. पुराणही चुकली. पुराणाला वाटलं भगवंताचं वर्णन होणार नाही, आपण त्या भगवंताच्या कुशीत लापाव. बरं का, ते असणारे जसं लहान लेकरू ते आईच्या कुशीमध्ये जसं मिळतं, तसे पुराण असणार त्यावेळेला भगवंताच्या कुशीत असणारे त्यावेळेला लपले. हा पुराणाला थोडं थोडं कळालं, पण जास्त कळालं. जास्त कळालं. ते थकले, ते शरणागत झाले. तसा परमात्मा असणारा शरणागता व्यतिरिक्त तेवढ्याला प्राप्त होत नाही. संतांचं स्वरूप सुद्धा एवढं मोठं आहे की संतांचं स्वरूप शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. काय म्हणतात तुकोबा? काय
शब्दामध्ये गोवल्या जात नाही. पखवत कमी झालं शाब्दिकाचे काम नाही रे, शाब्दिकाचे काम नाही रे, शाब्दिकाचे काम नाही रे, शाब्दिकाचे काम आणि शाब्दिकांचे काम नाही तिथे. किती जगामध्ये शाब्दिक तर असेल त्यांना संत कळाले का? संत कळत तुकोबारांनी पुढचा तर संत गोड दिलेला आहे. बहुत जड जरी झाली म्हैस गाय आणि तरी काय होईल कामधेनू. तुकोबारांनी दृष्टांत गोड दिलाय. म्हणजे जगामध्ये किती जरी गाई म्हैस किती जरी दूध देणारी जरी असेल ती कामधेनूची बराबरी करणारी गाय. आता काम देणं इथं नाही हे स्वर्गात. पण तिचं वर्णन ज्ञानोबारांनी 9व्या अध्यायामध्ये केले बरं का. तुकोबाराय सुद्धा म्हणतात जगामध्ये किती गाय म्हशी जरी असले उदंड त्या गायी म्हशी आणि शेळ्या. उदंड त्या गायी म्हशी आणि गायी म्हशी आणि शेळ्या. गायी म्हशी आणि शेळ्या. परित्या निराळ्यामध्ये परित्या निराळ्यामध्ये परित्या निराळ्यामध्ये उदंड त्या गायी म्हशी आणि शेळ्या परित्या निराळ्या कामधेनू. अहो गाय किती जरी दूध देणारी असेल 10 लिटर 20 लिटर देईल जास्त देत नाही बरं का. म्हैस किती देत असेल 50 लिटर धरलं आपण 50. पण कामधेनू सारखं देणार आहे का? कामधेनू ती कामधेनू. बरं का. कामधेनू कल्पतरू चिंतामणी अनावडीची धनी वेडावया. कामधेनू सारखी असणारी गाय या जगामध्ये. शेळी मेंढी गाई सेवा घेती म्हैशी कामधेनू तैशी नव्हे एक. बरं का. तुकोबाराय म्हणतात शेळी मेंढी गाई ही सेवा घेतात पण कामधेनूची सेवा नाही. बरं कामधेनू जी पुरवती ती नेमकी आणती कुठून? नेमकी आणती कुठून? तिच्या अंगातच सगळ्या गोष्टी निर्माण होतात. जी आपण संकल्पना करू ना ती संकल्पना ती क्षणात अंगातून प्रकट करते त्याला म्हणतात कामधेनू. उदंड त्या गायी म्हैशी आणि शेळ्या परित्या निराळ्या कामधेनू. तसं तुकोबाराय म्हणतात संतांचं वर्ण शब्दामध्ये. मग केव्हा कळलं? तुका म्हणे अंगे भावे ते आतोर आणि तरीच महिमान येईल कळो. संत तसे कळत नाही म्हणून तुकोबाराय म्हणजे त्या संतांचं मी काय वर्णन करू. स्तुती करीजेचा नाही अधिकार न कळे विचार योग्यतेचा. तुमचे मी दास संतांचे दुर्बळ करोनी सांभाळ राखा पायी संतांचा उपकार. संतांचा उपकार
नाही पार. एकनाथ महाराजांचा अनुभव. संत या जगामध्ये अलौकिक असतात तेवढं असतात. एक दृष्टांत देतो आणि पुढे चालतो. अंबाजोगाई नावाचं असणारं मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये गाव आहे. दासोपंत नावाचे असणारे दत्तात्रेयाचे मोठे भक्त होते. आठवड्याने दत्तात्रय यायचे आणि दासोपंतांना त्यावेळेला भेट द्यायची. दिवसभर त्यांची अध्यात्म चर्चा चालायची. दिवसभर चर्चा चालत असताना नाथांना वाटलं, एकनाथ महाराजांना वाटलं की मोठे साक्षात्कारी संत दिसतात, आपणही एक दिवस त्यांची भेट घ्या. म्हणून एकनाथ महाराज निघाले आणि अंबाजोगाईला गेले. हजारो शिष्य परिवार होता. त्या शिष्य परिवाराला दारातच असणाऱ्या त्यांच्या मठाच्या परिसरामध्ये त्या शिष्यांना विचारलं, म्हणजे दासोपंत स्वामी असणारं महंत कुठं राहतात? म्हणजे ते अमुक अमुक महालामध्ये. आज ते तुम्हाला भेट देणार नाही, कारण भगवान दत्तात्रेयाचा आणि दासोपंतांचा संवाद आहे. ठीक आहे, म्हणजे मला नुसतं ते महाल तरी दाखवा, ते घर तरी दाखवा. तो वाडा असणारा दाखवला आणि नाथ महाराज तिथे गेले. दरवाजाला त्यावेळेला आवाज दिला. दरवाजाला आवाज दिल्यानंतर दासोपंत दरवाजा उघडण्यासाठी गेले आणि दत्तात्रय भगवान तिथे चर्चा करतच बसलेले होते. दत्तात्रय आणि दासोपंत चर्चा करत बसले असताना दासोपंतांनी दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला एकनाथ महाराज पाहिल्यानंतर माग दत्तात्रय आदर्शेला आले. बैठकमध्ये असणारा बसली. गप्पा चप्पा तेवढ्याला झाले. पण दासोपंतांनी मनात समजलं की एकनाथ महाराजांचा दत्तात्रयांना भेटण्याचा अधिकार नाही. अधिकार कमी पडतोय. अधिकार कमी पडतोय. मोठा भव्य दिव्य असणारा तिथे कार्यक्रम चालू होता. तो कार्यक्रम संपला आणि जाता जाता एकनाथ महाराजांनी सांगितलं, म्हणजे आमचा शेतीचा कार्यक्रम असतो पैठणला, तुम्ही एक दिवस असणार, तेवढ्याला आम्हाला भेट देऊ नये. भेट देण्यासाठी त्यावेळेला दासोपंत म्हणू लागले, महाराज आम्ही कुठं, तुम्ही कुठं? आमचे हजारो शिष्य परिवार, घोडी, हत्ती, लवाजमा मोठा, त्यांचा चारा पाणी, शिष्यांचा असणारा खाणं पिणं, यांचा असणारी एवढी सोय कोण करणार? अहो याचं घर कसे जमन तसं त्यावेळेला प्रयत्न करू. आणि आमंत्रण दिलं. आणि आमंत्रण दिल्यानंतर दासोपंतांना अभिमानच वाटला. हजारो शिष्य परिवार, माझ्याकडे असणाऱ्या सर्व वृत्तीसिद्धी आहे, भगवान दत्तात्रय असणाऱ्या त्याला मला प्रसन्न आहे आणि नाथ महाराज माझी तिथं काय सेवा करणार? परंतु आमंत्रण दिलंय ना, म्हणून शिष्टाचार पाळण्यासाठी दासोपंत निघाली. लवाजमा असणारा मोठा घोडी, हत्ती, बैलगाड्या वगैरे वगैरे सगळे शिष्य परिवार सर्व पैठणला गेला. पैठणला गेला. नाथ महाराज असणारी घरी गेले. घरामध्ये सेवक असणारा श्रीखंडे होते. त्याला हाक मारली, ए बाळ श्रीखंडे इकडे रे. अरे म्हणले मी अंबाजोगाईला गेलो, तिथे मोठी महंत असणार, त्यावेळेला दासोपंत राहतात, त्यांना आमंत्रण दिले षष्टीच्या सत्याला या. त्यांची सोय कशी करायची? फेटा असणार काढा, खुटीला अडकवला. अंगरका काढला असताना बाराबंदी खुटीला अडकवली. हा, अरे म्हणजे एवढा परिवार आहे मोठा, एवढा महंत मोठा आहे, त्याची सेवा कशी करायची? श्रीखंड म्हणला, महाराज काही चिंता करू नका, त्यांना या म्हणा. आणि त्यांचा परिवार सगळा आला. आणि आल्यानंतर त्यावेळेला पैठणमध्ये आल्यानंतर ही वार्ता पसरली की दासोपंत स्वामी आलेली हजारो शिष्य परिवार, हत्ती, घोडी, लवाजमा आल्यानंतर लगेच श्रीखंडाला सांगितलं, ए बाळा ते कोण आहे? त्यांचा असणार त्यावेळेला सगळी राहण्याची गाण्याची त्यावेळेला सोय. आता ते श्रीखंड निघाला. प्रशस्त असणारं पटांगण होतं, तिथं भव्य दिव्य असणार. त्यांनी लगेच तंबू ठोकली. संपूर्ण असणारी तंबू ठोकली, राहण्याची सोय, खाण्याची सोय, पाणी वगैरे सगळं. कोणत्या गोष्टीची नोंद येतच नाही. आता तो काय साक्षात हा परमात्मा होता. त्यांनी सगळी अष्टमासिद्धी असणारी प्रगट केली. आणि प्रगट केली म्हणजे आता यांची पहिली खाण्यापिण्याची सोय करायची. दासोपंतांना वाटलं या परिवारात आपल्या बरोबर जो परिवार आलाय त्याची पहिली खाण्यापाण्याची सोय करायची आणि मग एकनाथ महाराजांना भेटायची. ठीक आहे. मग आज तुम्हाला सांगतो श्रीखंडांनी सोय सगळी केली, पण अशा प्रकारची सोय केली. आता तुम्हाला सांगतो चांदीची ताट, चांदीचा तांब्या, चांदीची वाटी, सोन्याचा काही चमच्या
आणि त्या पंक्ती बसल्या. पंक्ती समोरासमोर बसल्या. एकदम तेवढा तिकडे दृष्टी करतो, जबरदस्त 2 किलोची वाटी दिसतील, एवढी जरी मिळाली ना आपलं कामच झालं. बाकी काय 3 किलोचा तांबे, चांदीचा 3 किलोचा, 3 किलोचा तांबे तो वस्तू पाहिला. समोरचा म्हणतो ताट 5 किलोचं ताट घेता, 5 किलोची यांच्या फोनवर जे केलं आपलं कामच झालं. हे सगळे मोठे पाऊच होते, त्यांना माहिती नाही. शिष्य परिवार बरं सगळे भोजन पाऊच. आता काय तिथे जेवण लगेच सुरुवात. 156 प्रकारचे त्यावेळेला जेवण. मग भजी नाना प्रकारची, कांदा भजी, पालक भजी, बटाटा भजी, गांच्या भजी, बाकीचे काय 156 प्रकारचे त्यावेळेला भाऊ. हा काही कमी नाही. हे सगळे पदार्थ असणारे. आणि तो श्रीखंड्यामध्ये फिरत होता. बघा हे ताट जर तेवढ्याला कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जा, नाही तर आम्ही कचऱ्या खड्डा आहे तिकडे तेवढ्याला टाकीत असतो. एक म्हणणार दुसऱ्या पंक्तीला घेऊन पहिला कचऱ्याचा खड्डा पुढे तू तरी पाव. तिथे ताट मिळाली ना आपलं काम भागलंच. बस आता आपल्याला काही बाकी काही करायचं म्हणजे इथं थोडं शावं करत बसायचं. दासोपाचं तिथं 10-20 ताटं मिळाली ना आपली जिंदगी तेवढं पुरी जाईल. बस हो ना दुसऱ्या पंक्तीला घेऊन. अशा प्रकारची या शिष्यांमध्ये चर्चा झाली. जेवण झालं, दासोपंत इकडे तिकडे त्यावेळेला फिरायला लागले. ते अन्न पाहिलं 56 प्रकारचं. जे कधी पाहिलं नव्हते ते खायला नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोडे. तिथे काय करणार सर, तुझे कधी पाहिलं नव्हतं ते खायला. मी म्हणतो कशाला तांबत वगैरे जायचं, इथंच मस्तपैकी माझ्या मला आहे मस्तपैकी बेत होणार. हे चर्चा शिष्यांचं जेवण खाऊन झालं. तंबूमध्ये गेले, आपापल्या ठिकाणी रावटीमध्ये असणारे गेले निवास कराय. आणि म्हणजे नाश्ता करण्यासाठी साहित्य कमी नाही. म्हणजे खारकाचं पोतं, खोबऱ्याचं पोतं तुम्हाला सांगतो, बदाम पिस्ता वगैरे पोत्याची पोतीच असणारी. आता तो अष्टमा सिद्धी प्रगट करणारा त्याला काय व्हा तुका निळा म्हणे देव रावे जाचे घरी, आता नाथ महाराजांची भेट घ्या. नाथ महाराजांचा वाडा विचारित गेले आणि विचारित केल्यानंतर रस्ता गेला तर नाथ महाराजांच्या वाड्यासमोर दासोपंत गेले. दासोपंत गेल्यानंतर हातात काठी घेऊन दत्तात्रय चौकासारखे उभे, हातात काठी घेऊन दत्तात्रय उभे. दासोपंतांनी पाहिल्याबरोबर त्यांनी लोकांना स्वामीजी इथं तुम्ही कसे आले? इतर बोलायचं नाही, विश्वाचा मालक घरात काम करतोय. बरं का, विश्वाचा मालक घरात काम करतोय, माझं काही नको. दत्त चोपदारी करीत असे संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा, सेवा करिता
हृदयामध्ये साक्षात परमात्मा असणारा राबत. हे संतांची ताकद, हे संतांचं सुख, हे संतांचं ऐकलं. त्या संतांचं बरोबर काय करायचं, बरोबर काय करायचं. मला एक दृष्टांत खूप आवडलेला आहे, मला नेहमी तो सांगतो. चाकणमध्ये तुम्हाला सांगतो, कचेश्वर नावाचे ब्राह्मण होते. बरं, मोठा अधिकारी संपन्न महात्मा, पण त्या काळामध्ये त्यांनी आळंदीमध्ये यज्ञ मांडला. एवढा मोठा यज्ञ मांडला, हजारो लोक आणि हजारो ब्राह्मण, आणि त्या यज्ञामध्ये तुपाची 24 तास असणारी धार पडली. लाखो लोक जेवायला, मोठा परिवार. यज्ञ थाटामाटामध्ये झाला, पण अर्ध्यावच मध्य भागामध्ये यज्ञ गेला, सगळी सामुग्री संपली. त्यांना वाटलं आता काय करायचं, आपलं सत्व असणारं जाते. ज्ञानोबरापाशी द्रष्टांत हे आपलं अनुष्ठान म्हणलं. ज्ञानोबरायला शरण गेला, महाराज माझी लाज राखा, काही करा, काहीतरी करा, माझा यज्ञ असणारा अपुरा ना. ज्ञानोबराने द्रष्टांत दिला, म्हणजे असं करा, तुम्ही देऊळा जा आणि जगद्गुरु तुकाराम महाराज काहीतरी मागून घ्या, तुमचा यज्ञ पुरावा. ज्ञानोबराने दृष्टांत दिला. घोड्यावर बसले असताना तेवढा देवला आले. देवला आल्याबरोबर विचारलं, म्हणजे तुकोबराय कुठे राहतात, तर तुकोबराय असणार तेवढ्याला लोहगावला कीर्तनाला गेले. कीर्तनाला गेले असताना म्हणजे लोहगावला गेले, लगेच मग तिथून ते लोहगावला निघाले. कीर्तन संपलं होतं, तुकोबराय बसलेलेच होते. तेवढ्यात असणारे कटेश्वर ब्राह्मण त्यांच्या बरोबर 4-5 लोक गेले आणि घडलेली घटना सांगितली. म्हणजे मला ज्ञानोबरायने असणारं तुमच्याकडे पाठवलं. ज्ञानोबरायने पाठवलं, अंतकरण भरून. अरे माझ्या ज्ञानोबरायच्या धर्माला काय करायचं, ज्यांचं ऐश्वर केवढं मोठं, एवढं मोठं ऐश्वर असताना ज्ञानोबरायने माझ्याकडे पाठवलं, माझा मान सन्मान वाढवण्यासाठी. ठीक आहे, चला. तुकोबरायने डोळे लागले आणि लक्षात आलं, त्या गावामध्ये शिवबा नावाचा कासार होता. जुन्या काळातला काळे झाल्याचं असणारं होतं, त्याच्याकडे पैशाचं वर्ग. पण कधी दान धर्म केले नाही, सत्याचं वर्गणी नाही, पंगत नाही, पुढे मंदिराला देणगी नाही, कुठंच काही नाही. जिंदगीभर पैसा साठवण्याची असणारी तेवढा हाव पैसा साठवायच्याच सुरुवात केली. मला आपल्या गावाचं कौतुक करण्यासाठी आनंद वाटतो. मंडळी आली, म्हणले माऊलीच्या कळसासाठी 1 लाख रुपये. आनंद वाटला. अरे बापरे, मला माझे हृदय भरून आलं. अरे ज्ञानोबरायसाठी द्या, आपली पुढे काहीतरी खर्च करावं. त्या दिवशी आली, दसमीच्या दिवशी म्हणले चला तुकोबरायच्या सण मंदिरासाठी 1 लाख. मला काय झालं, मी मराठवाड्यामध्ये गेलो होतो कीर्तनाला, बीड जिल्ह्यामध्ये गेलो होतो कीर्तनाला, आणि मला आळंदीमधून एखादा फोन आला. म्हणजे महाराज तुम्हाला माहिती आहे का, ज्ञानोबरायचं म्हणजे 26 जानेवारीला म्हणजे सोन्याचा कळशारोहण सोहळा संपन्न होणार. आणि मला आश्चर्य वाटलं, झोप नाही आली रात्र. आणि तिथून मी प्रवास करून आळंदीमध्ये आलो, आणि आळंदीमध्ये आलो म्हणजे आता काय रामकृष्ण आहे, 1 लाख रुपये असणारा लगेच सोन्याचा कळसाला असणारा समर्पण करून आनंद वाटतो, समाधान. त्यागाची शांती नक्की जगामध्ये नाही, तुम्हाला सांगतो बरं, भोगामध्ये शांती नाही बरं का. तुकोबराय म्हणतात, कीर्ती म्हणतात, त्यागा शांतीनंतर बरं का. त्यागी योगियाची संपदा त्यागानी शांती, उभय लोकी कीर्ती सोहळा. त्यागात जो आनंद आहे ना, तो भोगात आनंद नाही बरं का. भोगी लोकांचा इतिहास कुठे गायला का हो, भोगी लोकांचा इतिहास कुठंच गायला. त्यागी लोकांचा, पुरुषांचा इतिहास गायला. त्यागी पुरुषांची नोंद इतिहासाने घेतलेली. आलो, समाधान वाटलं. तिथं गेले आणि कीर्तन संपलं आणि शिवबा कासाराकडे गेली. म्हणले शिवबा, अरे आळंदीहून असणारा मोठा ब्राह्मण आलेला आहे, त्याचा मोठा यज्ञ चालू आहे आणि त्याला काय तुझ्या का सत्य द्या. त्या माणूस एवढा चंगाट होता, तुम्हाला सांगतो, कधी त्यांनी दान धर्म न केलेला. तुकोबराय आल्याबरोबर त्याची तळपायची मस्तकाला गेली. चंगाट माणसाला तुम्हाला सांगतो लई वाईट पात्र असतं, ते दान धर्मात नक्की करतो. तिथं पायापाशी एक खोटा पैसा पडलेला होता, त्याने तो पैसा उचलला आणि रागाने तुकोबरायच्या पायावर टाकला.
पायावर टाकल्यानंतर तुकोबाराची नजर त्या खोट्या पैशाकडे गेली. लोखंडाचा पैसा होता, त्याचं सोनं बनवलं. तुकोबाराने तो पैसा घेतला, म्हणजे जा हा पैसा ने, तुला काय खर्च करायचा कर आणि पैसा घरात ठेव, पाहिजे तुझी संपत्ती मिळते. तो पैसा घेतला. सचेश्वर ब्राह्मणाने आनंदला यज्ञ असणारा त्याचा पोळा झाला. लाखो लोक जेवायला सगळा पैसा पुरून उरला. त्या शिवबा कासाराला पश्चाताप झाला. अरे माझा लोखंडाचा पैसा होता, तुकोबाने नजर टाकल्याबरोबर सोनं बनवलं. हा? माझ्या जिंदगीचं सोनं का नसतं बनवलं? त्याला पश्चाताप झाला. त्याने बैलगाडी लुटली आणि बैलगाडीमध्ये ते काळ्या धारेचे जुन्या काळातलं चांदीचं आणि तांब्याचं नाणं भरलं आणि तुकोबारायला घेऊन असणार त्यावेळेला तिहुला आल्याबरोबर तुकोबारायच्या घरी आला. ते होतं त्याने तुकोबाराय पुढे समर्पण केलं. म्हणले महाराज हे पाहिजे तेवढं असणार हे तुम्हाला घ्या. तुकोबाराय म्हणले बाबा अरे मला जर पाहिजे होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा नजराणा माझ्याकडं अनपेक्ष वृत्तीने पाठवला होता, मी त्याचा स्वीकार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक शिवाजी महाराज आल्याबरोबर शिवाजी महाराजांना पश्चाताप झाला की एवढं मी सोनं नाणं पाठवलं, तुकोबारायांनी त्याचा अजिबात अंगीकार केला नाही. नेमकं काय? त्यावेळेला तुकोबाराय म्हणले शिवबा जरा 4 पावलं आमच्याकडे, 4 पावलं आमच्याकडे या म्हटल्याबरोबर 4 पावलं त्यांना भंडाऱ्या डोंगरापाशी नेलं. आणि भंडाऱ्या डोंगरापाशी नेल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भंडाऱ्या डोंगरावर नजर टाकली. नजर टाकल्याबरोबर भंडारा डोंगरच असणारा सोन्याचा बनवला. सोन्याचे पर्वत करविती पूजन. सोन्याचे पर्वत करविती पूजन. अरे बाबा मला जर पाहिजे असतं तर मी माझ्यासाठी मागितलं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा नजराणा माझ्याकडे पाठवला, मी त्या नजरेचा अंगीकार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवलं अरे आमची नजर पडल्यानंतर आम्ही डोंगराचा सुद्धा सोनं बनवू शकतो. सोन्याचे पर्वत करविती पाषाण अवघे रानो रान कल्पतरो. चला तुकोबारायची ताकद काय, तुकोबारायची शक्ती हो, तुकोबारायची अजब असणारी शक्ती, अजब शक्ती. गोड मृदंग वाजवणारी मंडळी तुमच्यासाठी गोड दृष्टांत सांगितलं. तुकोबाराय लोहगावला गेली कीर्तनासाठी आणि कीर्तनासाठी गेल्यानंतर तुकोबाराच्या कीर्तनामध्ये सोनबा ठाकर नावाचा असणारा पखवाज आले. सुंदर असताना पखवाज वाजवायचे. पुढे बाबडी व्यक्ती तुकोबाराय एवढी आनंद आहे. गेल्या बरोबरच लोहगावला तुकोबाराय गेले, कीर्तन सुरू होणार, पण लोहगाव सोनबाची एवढी तब्येत जाऊन भयानक असणारा ताप आला, त्याला उत्सुक जाईल. आता तुकोबाराच्या कीर्तनाला अंग फनफन करायला जबरदस्त ताप, पण काही उठता येईना, हालचाल काही करता येईना. तसंच असताना तो हातरुणामध्ये पडून राहिला. तुकोबाराची सगळी तयारी झाली, टाळकरी वगैरे उभे राहिले, मृदंग सर्व सुरू झाले. आणि सुरू झाल्यानंतर कीर्तनही सुरू झालं. कीर्तन सुरू झालं, अचानक असताना सोनबाई आल्यानंतर मृदंग वाजवायला कीर्तन असं प्रकारचं कीर्तन. ब्रह्मानंदे लागली टाळी कोणी आधी हाती संभाळी, ब्रह्मभूत गाया होतसे कीर्तनी अनभाग्य तरी ऋणी असं अजब असणारं कीर्तन तुकोबारायचं झालं.
आणि कीर्तन झाल्यानंतर तुकोबाराय बसले आणि फेटा काढला. सोनबा आला आणि तुकोबारायचं दर्शन करण्यासाठी आला. दर्शन करण्यासाठी आला. अलौकिक आनंद झाला म्हणून तुकोबाराने सोनबाच्या पाठीवर हात टाकणार, हातच खाली पडला. सोनबा अदृश्य. त्यांचे सर्व काम पूर्ण मनोरथ करील सोनाथ पंढरी, करील सोनाथ पंढरी. सोनबाच्या पाठीवर हात टाकणार. शाबासकीची असताना तेवढा एक शाबासकी देणार. हात खाली पडल्यानंतर बाकीचे ताडकरी जागे झाले. अरे काय ही चमत्कार. रामेश्वर भट्टवरी बाकी 14 टाळकरी होती. म्हणलं हे तुकोबाराय साक्षात परमात्मा असणारा तेवढा वाजवण्यासाठी आल्यानंतर म्हणजे सोनबा कोणीतरी पाहावा. सोनबाला सुधीच त्याच्या घरी गेले. गेल्यानंतर दरवाज्यातच असताना त्याचा पुतण्या बसला होता. त्याला विचारलं काय रे बा, अरे सोनबा कुठे? म्हणजे तात्या घरात उठलेला आहे. म्हणजे तब्येत बरा. बाहेरूनच आवाज मारला. तुकोबारायचा आवाज आल्याबरोबर सोनबा टक्केने उठला. खडबडून जागा बोला आला. तुकोबारायला लोटांगण घातलं. एका क्षणामध्ये ताप, जे काही थंडी, जी काही सगळी गोष्टी असणार तेवढ्याला निघून गेली. आणि तुकोबाराय सांगू लागली, सोनबा एवढं मोठं बाकी, अरे तुझ्या रूपाने साक्षात असणारा परमात्मा असणारा दाखवलं. भाग्य आम्ही तुका देखिये, भाग्य आम्ही तुका देखिये, भाग्य आम्ही तुका देखिये, भाग्य आम्ही तुका देखिये. धन्य मानवी धन्य मानवी धन्य म्हणवी नाही ही लोकी लोका आणि भाग्य आम्ही तुका देखीला. बघा संतांच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या अनेक चरित्राची घटना घडते. आपल्या जीवनात का घडत नाही? आपण निरपेक्ष वृत्तीने सेवा करत नाही. दुसरं कारण काही नाही. निरपेक्षताच नाही. नाथ महाराज म्हणतात निरपेक्षता कशी असावा. मार्गी अर्थ पडता कोणी नाही माझा म्हणता आणि तोही सोयी हाती घेता निरपेक्षता बुडाली. रस्त्याने पैसा पडलाय कोणी नाही म्हणत आणि तो जरी उच्चारला तरी निरपेक्षता बुडाली. मागायचा प्रश्न राहिला अवघड. त्याला अवघड. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या लाभती पाठोवाठी तैभोय पेटी हरिप्रियाची व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्रामृत ही शेवणे घडे परी हरिप्रियाची भेटी नातुडे हे दुर्लभ भाग्य गाढे मनुष्या. म्हणजे वाघिणीचं दूध मिळलं चंद्रामृत सेवन करता येईल पण साधूची भेटी होणं अवघड. चला
पुढे चलतो एक सुंदर दृष्टांत सांगतो. दामणगाव असताना तेवढा मराठवाड्यामध्ये बार्शी जिल्ह्यात बार्शी तालुक्यामध्ये गाव आणि त्या दामणगावचे असताना संत मानकोजी बोलले पंढरपूरची वारी करायची. पंढरपूर दामणगाव पंढरपूर दाखवून सातत्यारी संत. पण जवळच असणारा मोहोळ म्हणून गाव होतं. त्या मोहोळ गावामध्ये संतोबा नावाचा पवार होता आणि त्या संतोबा पवाराच्या शेतामधून असणारे निघाले पंढरीला. जात असताना संतोबाची पत्नी मालकाची भाकरी घेऊन असताना तेवढ्या शेतामध्ये निघाली आणि निघाल्याबरोबर संत वारकरी पंढरपूरला चालल्यात. त्यांना वाटलं माऊलीला वाटलं याचं दर्शन करा. तिने पाठी खाली ठेवली. पाठी खाली ठेवली मानकोजी बोलते त्यांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर सहज मानकोजी म्हणले गंगू पंढरपूरला नाही यायची. पाठी विसरली. गंगू पंढरपूरला 8 दिवस पंढरपूर चंद्रभागा स्नान दर्शन कीर्तन कथा कीर्तन पंढरपूर भान विसरून गेले. 8 दिवसांनी मानकोजी बोलते मागे निघाले आणि शेतामध्ये आल्यानंतर त्याला भान आलं. अगं बाई काल पाठी इथं ठेवली ती अमुक अमुक दिवशी माझं काय होणार. मानकोजी बोलताना पाया पडली म्हणजे महाराज काहीतरी माझ्या मालकाला सांगा. मालक मला घरात घेणार म्हणजे बाई चिंता करू नको माझा मित्र आहे. मला माहिती आहे तुझ्या नवऱ्याचा स्वभाव म्हणजे काही घाबरू नको. चल घरी तुझ्या मालक का असणार चालवला तुला सोपवतो. आणि दारामध्ये गेले आणि हाक मारली संतोबा पवारला. संतोबा अरे बाहेर ये रे. अरे तुझी पत्नी असताना गंगू माझ्या बरोबर 8 दिवस पंढरपूरला आली होती. तिला काही बोलू नको. महाराज माझी कशाला चिंगल मस्करी करता. महाराज चिंगल मस्करी करू नका. माझी बायको घरातच गेलीच नाही पंढरपूरला. अरे बाहेर आहे. संतोबा पवार बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर पाहत होता आपली पत्नी घरात कोण आहे. परत घरात पाहत होता असणारी घरातली आदर्श काय म्हणजे डोळे मानकुटी सगळे डोळे लागले आणि डोळे लागल्यानंतर विचार करले अरे जो विश्वाचा मालक होता तो तुझ्या घरामध्ये पत्नी बांधला. काय संतांची ताकद नाही. संत हे संसारात झाले बरं. संत हे संसारात झाले. वेगळं स्वरूप काय त्यांचं नव्हतं. संसार हा गाडगा मडक्याचा संसार नाही बरं का. पण त्याने संसार करत असताना निरपेक्ष वृत्तीने भगवंताचं नामस्मरण केलं. भगवान परमात्मा अनन्य भावाने त्यांच्या घरामध्ये काम करीत होता. विठ्ठल चरणावर डोकं ठेवणं एवढंच मला माहिती. काय वाणवाता नपुरे हे वाणी आणि मस्तक चरणी ठेवीतशी. आपल्या त्याच्या आकड्याच्या दारात उडू नाही संतांबद्दल बरं का. देवाबद्दल त्याच्या आकड्याच्या दारात उडू नाही. आपल्याला नाही कळते काहीतरी ब्रह्म मनातला कल्पना काढून टाका बरं का. मला नाही कळते मला नाही कळते जाणीवेची असणारी खंत कुठं असं ना ती बाजूला टाका. लय आपण शहाणा हे असं कधी मनामध्ये समजू नये बरं का. एकाने असताना काहीतरी विद्वत्ता कमावली माझ्यासारखा शाना कुणी नाही. समाजामध्ये फिरायला लागले आणि एका गावामध्ये गेलं म्हणजे माझ्या प्रश्नाची उत्तर. आता ग्रामीण साधी लोक त्यांना काय प्रश्नाची उत्तर. साधा आडमोठी माणूस होता. त्याने मुठभर वाळून हातात घेतली म्हणजे तुला हुशारी नाही म्हणजे माझ्या मुठीत किती वाढ होती का. त्याची अक्कलच बंद आहे. आजपर्यंत एवढा मोठा विद्वानी म्हणजे सर्वांना हरवलं पण त्याच्या मुठीमध्ये किती वाढेल मला कसं काय करायचं. मला आरला का आरलो. अरे मूठ बरोबर म्हण की तुझं कशी अक्कल कशाला चालू होतो. बरोबर आपण लय बुद्धिमानी असं कधी समजलं नाही. संतान कशी जायचं बा संतांपाशी बहु असावे मर्यादा आणि फलकाटाचा दंडा बोडफोडी. अहो त्यांच्यापाशी जायचं नतमस्तक व्हायचं.
बस त्यांच्या चरणावर डोकं टेकवायचं. आळंदीला गेले ज्ञानोबराच्या समाधीवर डोकं टेकवायचं. हा, ज्ञानोबराई कशी असते याची कल्पना करू नका. त्या ईश्वरी संपूर्ण असणारी मागणी. तुकोबाराई कसे भंडारा डोंगरावर गेल्यानंतर बस नतमस्तक व्हायचे. त्यांच्याबद्दल असणारी कधी अक्कल चालवायची. बस उगाची माता ठेवी चरणी हिची भले. म्हणून मस्तक चरणी ठेवी तसे कायवान माता नपुरे हे वाणी. मस्तक चरणी ठेवी तसे ठोपा